ई-श्रम कार्डधारकांना मिळणार दरमहा 3,000 रुपयांचे किमान निश्चित पेन्शन. केंद्र शासनाचा मोठा निर्णय. नवी दिल्ली. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन PMSYM पेन्शन योजनेच्या माध्यमातून आता पात्र कामगारांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपयांचे किमान निश्चित पेन्शन मिळणार आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षेसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेची पात्रता आणि स्वरूप. पात्रता. या योजनेसाठी 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेले आणि 18 ते 40 वयोगटातील असंघटित क्षेत्रातील कामगार पात्र आहेत. अटी. अर्जदार कामगार हा नवीन पेन्शन योजना NPS, कर्मचारी राज्य विमा महामंडळ ESIC किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPFO अंतर्गत समाविष्ट नसावा. तसेच अर्जदार प्राप्तिकर इन्कम टॅक्स भरत नसावा. अंशदान ही एक स्वैच्छिक आणि 50 ते 50 प्रमाणात अंशदायी योजना आहे, ज्यामध्ये लाभार्थी आणि केंद्र सरकार दोघेही समान योगदान देतात. वयाच्या 60 वर्षांपर्यंत हे अंशदान करणे आवश्यक आहे. योजनेचे महत्त्वाचे फायदे. निश्चित पेन्शन. वयाच्या 60 वर्षांनंतर लाभार्थ्याला दरमहा 3,000 रुपयांचे किमान पेन्शन मिळेल. कौटुंबिक पेन्शन. पेन्शन सुरू असताना लाभार्थीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पती किंवा पत्नीला मूळ पेन्शनच्या 50% रक्कम फॅमिली पेन्शन म्हणून मिळेल. इतर सुविधा. जर लाभार्थीचा वयाच्या 60 वर्षांपूर्वी मृत्यू झाला तर त्यांच्या पती किंवा पत्नीला योजना पुढे सुरू ठेवण्याचा किंवा बाहेर पडण्याचा एक्झिट पर्याय उपलब्ध आहे. नोंदणी प्रक्रिया. इच्छुक कामगार आधार कार्ड, बचत बँक खाते किंवा जनधन खाते आणि मोबाईल क्रमांकासह जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर CSC मध्ये जाऊन नोंदणी करू शकतात. प्रथम महिन्याचे अंशदान रोख स्वरूपात भरून त्याची पावती घेणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील सर्व हप्ते बँक खात्यातून ऑटो डेबिटद्वारे भरले जातील. अधिक माहितीसाठी किंवा जवळचे केंद्र शोधण्यासाठी locator.csccloud.in ची लिंक या संकेतस्थळाला भेट द्या. योजनेशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी 180026768888 या 24/7 ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधता येईल. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.